तर ठीक आहे. पंच उमेश भोईर आपणास विनंती असेल, आयोजकांकडून सूचना आले, टीम सावले थोडे उशीर आले, तर आयोजकांकडून अशी सूचना आहे की त्यांनी 2 धावांची पेनल्टी दिलेली आहे टीम सावले यांना. परंतु जर कोण ड्रिंक करून असेल तर त्यांना सुद्धा 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल याची सुद्धा आपण सूचना घ्यायची. आयोजकांकडून सूचना आलेली आहे. चला, विनंती असेल फायनलची रात्र तरी विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची. 11:10 झाले. मयूर गोलंदाजी मार्कवर आहे. फर्स्ट इनिंग आपल्याला पाहायला मिळते. सागर आणि प्रकाश अशी सलामीची जोडी आहे. मयूर गोलंदाजी मार्कवर टीम संजय नगर यांच्याकडून. सध्या टीम सावले यांच्या हातामध्ये बॅट. आपण पाहतो 2 चेंडूची फेकी झाली, 4 धावा. स्कोर कार्डवर पहिल्या चेंडूने चौकारने स्वागत केले जातं. मयूर पहिले षटक घेऊन हातात. पहिले षटक मेंटेनरी पॉवर पे षटक 38 सर्कल. 9 खेळाडू सर्कलच्या, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील आणि ही संधी असेल फलंदाजाला मोठे फटके केल्याची. नक्कीच हा चेंडू खराब असेल. पंच आमच्या बाजूने बसतात आणि सांगतात की हा वाईट चेंडू. एक अव्वांतर धाव स्कोर कार्डवर ऍड होते. पण पाहतो स्कोर कार्ड तर 5 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलं. 3 षटकात हा सामना असेल आणि विनंती असेल पंचांना की एक्स्ट्रा टाइम द्यायचा नाही दोन्ही टीमला, थोडंसं स्पीडअप करायला सांगायचं. नेक्स्ट बॉल ओव्हर पिच चेंडू होता. क्रॉस द लाईनचा फटका आहे. काव कोणाच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलणार, फेकणार. एक धाव रोखू शकत नाही. मला तर वाटतं एक धाव मिळते या चेंडू मागे. एकेरी धावेने आपण स्कोर कार्ड पाहतोय ते जाऊन पोहोचलंय 6 या धावसंख्येवर. नेक्स्ट बॉल आपण पाहतो पुन्हा एकदा मयूर. यावेळेला क्रॉस लाईनचा फटका. पुन्हा एकदा काव कोणाच्या दिशेने चेंडू टोळला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलणार, फेकणार. एक धाव रोखू शकत नाही. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण होते.
पहिल्या षटकात चौकार, त्यानंतर 3 सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवर. नेक्स्ट बॉल वेगवान चेंडू, परंतु लाईन थोडी खराब. पण सोमेश भोईर आमच्या बाजूने बघता सांगतात वाईट, परंतु टीम संजय नगर यांच्याकडून रिव्ह्यू असेल तर विनंती असेल थर्ड अंपायर आपण स्क्रीन ओपन करायची, थर्ड आय ओपन करायचं आणि पाहायचं. तर नक्कीच थर्ड अंपायर सांगतात की वाईट चेंडू होते, एक अव्वांतर धाव स्कोर कार्डवर ऍड होतं. एक अव्वांतर धाव स्कोर कार्डवर ऍड होते. आपण पाहतो स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवर. नेक्स्ट बॉल आपण पाहतो यावेळेला वेगवान चेंडू, गुड लाईन गुड लेंथ मध्ये चेंडूची पिके होतं. मयूर चांगला गोलंदाज, एक डॉट बॉल यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. 8 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले षटक प्रगतीपथावर आहे. या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असावेत. यावेळेला शपर चालला, हेल्मेटला जाऊन चेंडू टक्कर देतोय. नक्कीच एक धाव रोखू शकत नाही. मला वाटतं एक धाव मिळते. चेंडू मागे पंतचा षटक संपल्याचा इशारा येतो. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. फलंदाज सागरसाठी रवी विलम यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक असणारे एक षटकार लगावला तर रवी विलम यांच्याकडून सागरसाठी 101 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. षटक क्रमांक पहिला समाप्त होत आहे. आपण पाहतो सलामीची जोडी सही सलामत, सागर आणि प्रकाश अजूनही सही सलामत आहे. 9 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. राहुल षटक क्रमांक दुसरा हाताळतो. 3 षटकाचा सामना असेल तर नक्कीच एक चांगले टार्गेट चेसिंग स्कोर समोर उभं करावं लागेल टीम सावले यांना, टीम संजय नगर यांच्या समोर. पाहतो षटक क्रमांक दुसरं शॉर्ट ट्रॅकर बॉल होता अक्रॉस द लाईन, तर फडकाय चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय बॅकवर्ड फेकीच्या बाहेर. 1 बाउन्स सीमा रेषे पार, खणखणीत दणदणीत चौकार. केले जाते. गोलंदाज राहुल आता शॉर्ट ट्रॅकर बॉल होता, त्याला पाहिलं गेलं, त्याला टोललं गेलं. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक चौकार पाहायला मिळतं. 13 धावा स्कोर कार्डवर या चौकाराच्या माध्यमातून फक्त राहुल सुदबुदची पारी खेळावी लागेल. चांगल्या चेंडूची फेकी करावी लागणार आहे. नेक्स्ट बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळतं. बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाही. चेंडू सीधा विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन स्थिरावतो. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी सही सलामत. सागर प्रकाश, सागरच्या बॅट मधून चांगले फटके आलेत. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय यावेळेला शॉर्ट ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट ऑन द ग्राउंड केलंय. लॉंग ऑन लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय आपण तिथे आहेत, परंतु बॉल मारले दिसतंय, थोडं दिसतच नाही. तर 2 धावा या चेंडू मागे पाहतो. स्कोर कार्ड 15 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल आपण पाहतो यावेळेला शॉर्ट पी चेंडू उपड घातले. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होते. थोडंसं संबल होत असताना क्षेत्ररक्षक 1 धाव कंप्लीट होते. दुसरी धाव घेताना मात्र रोखण्यात आलं. एकेरी धावेवर समाधान मानावं लागतं. आपण पाहतो स्कोर कार्ड थोडंसं हालत ठेवत असताना टीम सावले जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवर.
16 धावा स्कोर कार्ड वर 4 चेंडूची फेकी झाले. नक्कीच धावा येणे गरजेचे असेल. विचार केला टीम संजय नगरचे चांगले फलंदाज आहेत त्यांच्या टीम मध्ये, तर नक्कीच 30 35 40 धावा स्कोर कार्ड वर लगावे लागणार आहेत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटिंग चेंडेज लागत असपी प्लास्टिकला चेंडू ट्रॅव्हल झालेला, फील्ड चांगले होते, एक धाव रोखू शकत नाही, एक धाव निश्चितच पूर्ण होते. शेवटचा चेंडू होता, पुन्हा एकदा शॉर्ट ट्रॅकर बॉल, यावर मोठा फटका खेळला गेलाय, चेंडू थांबत नाही, चेंडू जातोय सीमा रेषे पार, कानगाणी दंड आणि चौकार. यस डीजे. ज्ञानेश्वर याला निवडलं गेले. ज्ञानेश्वर एक चांगला गोलंदाज आहे, परंतु हा षटक टीम सावलीसाठी हाणामारीचा षटक असणार आहे. पहिला चेंडू शॉर्ट ट्रॅकर बॉल, मोठा फटका केलाय, का कॉर्नर रिझर्व मध्ये चेंडू टावलं होतं, क्षेत्ररक्षक थोडं सुद्धा बोलत आहे, चेंडू जमिनीला दाण, परंतु इथे धावा घेताना मात्र फलंदाज बॅक टू पामलेन. येस विजय, आपल्याला संधी असेल. शेवटचं षटक प्रगती पथावर असणारे 23 धावा स्कोर कार्डवर. तर 4 चेंडूची फेकी झाली, 28 धावा स्कोर कार्डवर. तर सूचना आले आयोजकांकडून की फर्स्ट राऊंडचे सर्व सामने 4 षटकाचे खेळवण्यात येतील, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची. तर 28 धावा स्कोर कार्डवर षटक क्रमांक 3 आपण पाहतोय.
यावेळेला मोठा फटका हा इन द एअर, चेंडू थांबणार नाही, लॉंग ऑन लॉंग अपच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषे पार, खणखणीत दणदणीत षटकार. श्री रवी हिलम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक सागरसाठी ते समालोचन कक्षामध्ये जमा झालेलं आहे. तर नक्कीच क्रिकेटवर प्रेम त्यांचं आणि सागरवर सुद्धा प्रेम त्यांचं पाहायला मिळतं. तर स्कोर कार्ड आपण पाहतो 34 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलं. तर नक्कीच सूचना येते की BJPLचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ऍक्च्युअल मध्ये सागर सध्या या मॅच मध्ये आपण पाहतो 12 चेंडू 27 या धावसंख्येवर खेळतोय. आणि नक्कीच अमर स्पोर्ट्स यांच्याकडून प्रत्येक षटकारास, प्रत्येक षटकार हॅट्रिक्स, प्रत्येक चौकार हॅट्रिक्स आणि प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे, याची सुद्धा सूचना घ्यायची. आणि 6 षटकारासाठी बॅट असणार आहे, याची सुद्धा सूचना घ्यायची. तर नक्कीच जबरदस्त असं योगदान म्हणावं लागेल अमर स्पोर्ट्स यांचं. चांगलं असं या आयोजनात त्यांची सुद्धा हातभार, तर नक्की त्यांची सुद्धा मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. तर पाहतोय 3 षटकाची समाप्ती झाली. 34 धावा स्कोर कार्ड वर. विनंती असेल बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्या कोणत्या बाईक्स असतील त्यांनी आपले बाईकची हेडलाईट बंद करायचे. थोडा मैदानात त्रास होतोय खेळाडूंना, तर विनंती असेल थोडंसं सहकार्य करायचं. तर गणेश साठी नरेश पवार यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 2000चं पारितोषिक असणार. इथं आपण पाहतोय कव्हर ड्राईव्ह केलेला फटका फसला गेलाय आणि फलंदाज मला वाटतंय बाबूराव बॅक टू पामलेन. येस DJ आपल्याला संधी असेल. पहिल्या चेंडूवर विकेट पाहायला मिळतं. रमेश गोलंदाजी मार्ग पर आहे.
दुसरा चेंडू डॉट, यावेळेला साइड एड लागले असेल, फ्लाय स्टिपला चुकी होते, चेंडू थांबणार नाही, रेस लागले, चेंडू मात्र जातोय लॉंग स्टॉपला धडक देत सीमा रेषे पार, कणकणीत दणदणीत चौकार. तर तिसऱ्या चेंडूवर चौकार पाहायला मिळते. 38 धावा सध्या टीम सावले यांच्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल आपण पाहतो रमेश. स्लब डिलिव्हरी, बॅटिंग चेंज लागली असेल, लेग पंच सांगतात, मेन पंच सांगतात, हात हवेमध्ये, फलंदाज इथं बाद होते. चौथं विकेट पाहायला मिळतं. एक दिवशी आपल्याला संधी असेल. अरे चौथ्या चेंडूवर विकेट पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल शॉर्ट ट्रॅकर बॉल होता, फटका बसला गेलाय, मिडॉन चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चेंडू उचलणार, फेकणार, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे प्रयत्न बसू जातोय. नक्कीच विकेट पाहायला मिळणार या चेंडूवर. एक धाव मिळतो. यश दिजी आपल्याला संधी असेल. देवी क्रिकेट संघ सावळे यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतं आणि चांगलेच बक्षीस अमर स्पोर्ट्स यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतात. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि 6 चेंडू 6 षटकार जर लगावलं तर एक बॅट असणार आहे. तर अमर स्पोर्ट्स तर नक्कीच जबरदस्त असं योगदान या आयोजनात, चांगले असे बक्षिसांची जाहिरात अमर स्पोर्ट्स यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच आयोजकांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. झाले तसे 39 झाले, 2 पेनल्टी तर कमी केलं, 38 पाहिजे. 2 वरच मारून तो 2 धावांनी पेनलाइज केले गेले टीम सावले यांना. 38 धावा स्कोर कार्डवर होते. 39 धावा स्कोर कार्डवर होते. 40 धावसंख्येची गरज होती, तिथे पेनलाइज केले गेले टीम सावले यांना.
तर नक्कीच आता विजयश्री खेळण्यासाठी आपण पाहिलं तर 38 धावसंख्येची गरज असेल विजयश्री खेचण्यासाठी येणाऱ्या 4 षटकात. तर सलामीची जोडी आपण पाहतो योगेश आणि मयूर स्ट्रायकॉनला. योगेश पहिला बॉल आपण पाहतोय बाउन्स केलं जातं. पहिला चेंडू बाउन्स केलं जातं. पहिल्या चेंडूवर धाव येत नाही. पाहतो येणारे 24 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी टीम संजय नगर यांना. पण पाहतोय पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट बॉल वेगवान बॅट फिरवली होती. बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाही. थोडस कान टोचावं लागेल मयूर याला तो म्हणजे योगेश याचं. दुसरा चेंडू आपण पाहतोय डाट पाहायला मिळतोय. तर पाहतो नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सागर सांगली गोलंदाजी. यावेळेला बाउन्स केलं जातंय. क्षेत्ररक्षक नाते कव्हर ड्रायचा फटका केला होता. यावेळेला फटका बसला गेला. पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळतं टीम संजय नगर यांचं. यश दिजे आपल्याला संधी असणार.
चेंडू, पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर एक विकेट. यावेळेला वरती चेंडू, फटका बसणार नाहीये, मोठा फटका केला जातोय. काव कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू जातो लॉफ्ट टॅग फ्लॅट, ब्रँडेड षटकार. येस डीजे. या षटकाराने टीम संजय नगर यांचं खातं उघडलं जातंय. जिथे 38 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे, तिथे मात्र 4थ्या चेंडूवर षटकार होतं. हरकत नाही, चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पाहतो नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सागर. नेक्स्ट बॉल, यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला टॅप म्हणावं लागेल. गुड लाईन, गुड लेंथ मध्ये चेंडूची पैकी, परंतु पंच सांगतायत की बाईट साठी रिव्ह्यू, गोलंदाजीसाठी रिव्ह्यू की अंपायर आपला रिव्ह्यू असणार आहे. अच्छा, तर अंपायर रिव्ह्यू असणार आहे. पाहायचं पण अंपायर आपण पाहायचं. वाईट चेंडू असणार आहे. विनंती असेल पंच उमेश भोईर, पाहायचं, निगराणी करायची या सामन्याची. आजचा फायनलची नाईट आहे, तर नक्की जास्तीत जास्त रिव्ह्यू नको आहेत आपल्याला, खूप कमीत कमी रिव्ह्यू हवेत. तर एक स्क्वेअर चेंडू कबांतर धाव स्कोर कार्डवर ऍड होतो. यावेळेला वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पंच कोणती हरकत करत नाही, डॉट बॉल असणार आहे. 1 2 3 4 5 बॉल झाले का, इथं बघायचं सर. तर 5 चेंडूची पैकी झाले 7 धावा स्कोर कार्डवर. योगेश पारीखचा अंत झाला. पहिलं विकेट तंबूकडे परतवण्यात आलेलं मयूर आणि समीर अशी जोडी. मयूर मात्र अजूनही स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो, समीर स्ट्राईक ऑनला. पाहतो शेवटचा चेंडू, यावेळेला सुद्धा वेगवान चेंडू. नक्कीच पंचाचा षटक संपल्याचा इशारा होतो. षटक क्रमांक पहिला समाप्ती होते आणि आपण स्कोर कार्ड पाहतोय तर टीम संजय नगर 1-7 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. विनंती असेल टीम वर्णे कॅप्टन आणि टीम वदप कॅप्टन नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स कडे यायचं. टीम वदप आणि टीम वर्णे दोन्ही टीम कॅप्टन आपणास विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स कडे यायचं. तर षटक क्रमांक दुसरे आपण पाहतो. येणारे 18 चेंडू आणि विजयश्री खेचण्यासाठी 31 धाव संख्येची गरज असेल. तर पाहतो महेश, चांगला गोलंदाज टीम सावले यांच्याकडून पाहतो. दुसरे षटक आदळते, पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. शॉर्ट पिच चेंडू, त्यावर अक्रॉस द लाईन फटका, फ्लाय स्लिपला चेंडू टावलं तर रेस लागले. चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, जिंकते तो चेंडू, मिळतात ते 4 धावा. आपल्याला पाहायला मिळते. आराम करायच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. सध्याच्या परिस्थितीमध्ये अजून बरेचसे सामने खेळायचे, आता आराम करून घ्यानंतर होशमध्ये यावं लागणार आहे. तर सामन्याकडे होत पण पाहतोय मयूर याच्या बॅट मधून चौकार आलं. पहिल्या चेंडूवर मयूर स्ट्राईक ऑनलाय. एक अष्टपैलू खेळाडू नाही, गेम चेंजर टीम संजय नगर कडून पाहायला गेलं तर आपण पाहतो दुसऱ्या चेंडूची फेकी होणार आहे. महेश गोलंदाजी मार्कर 11 धावा स्कोर कार्डवर लगावलं. पाहतो नेक्स्ट बॉल, शॉर्ट पिच चेंडू, यावेळेला सुद्धा एंडीज लागले. क्लिक करून आवाज आला, चेंडू थांबणार नाही, थरार फटका, चेंडू जाते पुन्हा एकदा लॉंग स्टॉपला धडकते, सीमा रेषे पार, चौकार. येस डीजे.
दोन चौकार पाहायला मिळतात. तर येणारे 16 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज, म्हणजे अजून सामन्यात धम्मक आहे. येणारे 16 चेंडू 23 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक दुसरे आपण पाहतोय. सांगणार उद्या तुला आज का दाखवू मी उद्या दाखवेल ना. तर पाहतोय नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मयूर टू महेश. यावेळेला कव्हर ड्राईव्हचा फटका. थोडस थांबवलं असताना क्षेत्ररक्षक, तिथे क्षेत्ररक्षक दिसत नाहीये. चेंडू थांबणार की नाही? चेंडू थांबवण्यात आलेला आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. ही तिसरी धाव असावी. 2 का 3 वरती कोण आहे? तर या चेंडू मागे आपण पाहतोय समीर आहे तर ना. 3 धावा पूर्ण होतात. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. 1 बाद 18 अशी काही धावसंख्या. येणारे 15 चेंडू 20 धावसंख्येची गरज विजय श्री खेचण्यासाठी. टीम संजय नगर यांना येणारे यावेळेला थोडीशी दिशा भटकतो महेश. फणसा आमच्या बाजूने बाता सांगते वाईट चेंडू असणारे. ऑफ एसटीचा खूपच बाहेरून जात असताना चेंडू एक हवांतर धाव स्कोर कार्ड वर ऍड होते. तर पाहतोय स्कोर कार्ड 19 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूची फेकी झाली असावी या षटकामधील. अजूनही काही चेंडू शिल्लक. नेक्स्ट बॉल पाहतोय. यावेळेला वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बीट केला जातो फलंदाज समीर. स्ट्राईक ऑनला आहे सध्या. पण पाहतोय 4 चेंडूची फेकी झाले. जेवढी डॉट बॉल तेवढं मात्र प्रेशराईज व्हावं लागेल टीम संजय नगर यांना. परंतु मयूर जोपर्यंत या मॅच मध्ये आहे तोपर्यंत धम्मक असणार या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी कोणती होत नाही. यावेळेला समीरला परतावं लागणार आहे. महत्वाचा विकेट. समीर बॅक टू पॉम्बिलियन. डीजे मास्टर आपल्याला संधी असणार आहे. आपल्याला बस काय कोण आहे? यावेळेला क्रॉस लाईनचा फटका. फटका फसणार नाही. क्षेत्ररक्षक तिकडे थोडंसं थांबवलं होतं. चेंडू थांबत नाही. चेंडू थरार सीमा रेषे पार. कणकणीत दणदणीत चौकार.
जबरदस्त फटका अक्रॉस द लाईनचा फटका लॉफ्ट टेक फ्लॅट सीमा रेषेपारा ब्रँडेड मयूरचा ब्रँड पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड आपण पाहतोय तो जाऊन पोहोचले. एकोणतीस या धावसंख्येवर. नेक्स्ट बॉल स्टेप आउट केले उपट घातले चेंडू थांबताना यावेळेला सुद्धा तरार फटका लॉफ्ट फ्लॅट पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार येत दीजे आपण थांबा नक्कीच मयूर काय फटकेबाजी खेळतोय. मान्य श्री अरुण वाघचौरे यांचे चिरंजीव सध्या स्फोटक फलंदाजी करतात. नक्की त्याच्यावर खुश असतील. आपण पाहतो ते येणारे 10 चेंडू आता 3 धावसंख्येची गरज असणार आहे. जसं मी म्हणलं होतं की गेम चेंजर ज्याला म्हणलं जातं तो मयूर फटकेबाजी करतो आणि या सामन्याचे समीकरण बदललं. सूचना असेल टीम भरणे समालोचन कक्षाकडे यायचं. प्लेइंग 11 टीम भरणे आपण यायचं. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पंच कोणत्या अर्थात करत नाही म्हणजे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोडंसं चार्ज व्हावं लागेल. यानंतर आम्हाला सुद्धा आणखीन बरेच सुद्धा सामने खेळवायचे आहेत. येणारे 9 चेंडू आणि आणखीन 3 धावसंख्येची गरज. पाहते नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच चेंडू यावेळेला अक्रॉस द लाईनचा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू थांबणार नाही. चेंडू जाते सीमा रेषे पार कणकणीत दणदणीत षटकार. इथे विजयी षटकार विजयी फटका विजय होते इथे टीम संजय नगर. तरी विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. तरी विनंती असेल नेक्स्ट बॅटल साठी टीम वरणे प्लेइंग 11 वरणे आपण समालोचन कक्षाकडे असे आपली टीम कॅप्टन मनोज जोरे इथे आपली वाट पाहतात. तरी विनंती असेल आपण इकडे यायचं. यानंतर आपला सामना आहे कोणताही एक्स्ट्रा टाइम घ्यायचं नाही.